तर आजचा आपला टिफिन आहे गवारची भाजी सुक्की आणि चपाती। तर आता तुम्ही गवारची भाजी सुक्की कशी केली आहे ते पाहू शकता। शेंगदाण्याचं कूट, लसूण, लाल तिखट, मीठ अशा पद्धतीने मी गवारची भाजी केलेली आहे। तर डब्यासाठी ही भाजी खूप छान होते। तर एक डबा आमचा गेलेला आहे आमच्या साहेबांचा। आता हा मुलीचा डबा आहे आणि आम्हाला जेवण्यासाठी मी दुसरी भाजी करणार आहे। तर गवारची भाजी म्हणजे त्या दोघींना द्यायला लागते, तर गवारची भाजी मी दिलेली आहे। आता मी चपाती भरणार आहे। आता तुम्ही पाहू शकता आपली चपाती किती मऊसूत अशी चपाती आहे। कितीही दिवस 2 ते 3 दिवस एकदम चांगली अशी खूप छान अशी ही चपाती राहू शकते। काही सुद्धा या चपातीला होत नाही, कडकपणा तर अजिबात ह्या चपातीत नाही। कारण तुम्ही तेल लावताना व्यवस्थित चपातीला आतल्या साईडने तेल लावले, घडीची पोळी केली तर खूप छान होते। अशा पद्धतीने आपलं टिफिन झालेलं आहे।